ओके, फिर गोल 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 गोल. थोडंसं अजून. थोडं अजून. गाऊनची उंची कमी करून उरलेल्या कपड्यामध्ये आपण छान असा 3 वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक बनवणार आहोत. आणि हा जो कपडा आहे तो फेकून द्यायच्या अगोदर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण याचाच उपयोग करून आपण छान असा सुंदर कॉटनचा फ्रॉक शिवलेला आहे. आणि हे गाऊन उंचीसाठी कमी करायला आले होते, त्यापासूनच आपण हा सुंदरसा हा गाऊनचा बेबी फ्रॉक शिवणार आहोत, परफेक्ट असा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा यूजफुल. या कपड्यापासून आपण सुंदरसा असा गाऊन बनवणार आहोत, कारण आपण हाईट कमी केलेली आहे. हाईट कमी करून उरलेला जो कपडा आहे तो कपडा आपण यूज करणार आहोत फ्रॉकसाठी कलर कॉम्बिनेशन सहित. तर पूर्ण व्हिडिओ पहा. आता हे 2 कपडे आहेत, आपण ह्याचा कलर कॉम्बिनेशन करूया. वरचा व्हाईट कपडा आपण बॉडीसाठी वापरूया. तर पाहू शकता असा हा सुंदर फ्रॉक आपला तयार होणार आहे. आणि बरेचदा काय होतं की आपल्याकडं गाऊन ड्रेस कमी करायला येतात, तर त्यापासून आपण छोटे छोटे असे फ्रॉक वगैरे असं बनवू शकता छानसं. तर उपयोगात आणायचा कपडा फेकून द्यायचा नाही. तर आपण हे 4 फोल्ड केलेले आहे. आणि लहान बाळ म्हटलं की छाती 20 येते, टोटल छाती 20 येते. तर आपण 20 म्हणजे 5 अर्धा इंच आपल्याला मार्जिन, म्हणजे 5.5चा म्हणजे चौथा, 20चा चौथा आपण अर्धा इंच ॲड करून 5.5 ठेवणार आहोत. उंची आपली 10 ठेवणार आहोत. पूर्ण बेबी फ्रॉकची जी बॉडी उंची आहे ती आपण 10 ठेवणार आहोत. वर आपण 3.5 इंचाचा बेल्ट ठेवलेला आहे, तो बेल्ट सकट आपण ती उंची घेतलेली आहे. आणि छाती 5.5 आणि बाकी उरलेली मार्जिन असं हे ठेवून द्यायचं आहे, परफेक्ट. आपण शोल्डर आणि हे मिळून 5 घेतलेलं आहे, कारण आपल्याला यामध्येच बेल्ट लावायचं आणि उरलेलं आपलं गळा असेल. तर 2 इंचाचा आपण उतार देऊन मोंढा कट केलेला आहे. सुंदर असा आपला हा वरच्या एक म्हणजे 2 पार्ट आपले तयार झालेले आहेत. आणि बाकीचा जो उरलेला कपडा आहे त्यापासून आपण 2 बेल्ट तयार करूया. आता हा एक फोड आपल्याला उरलेला आहे, तर आपण हे 3.5 इंचाचा आपण 2 पट्ट्या घ्यायच्या, 3.5 इंचाच्या रुंदीच्या. 3.5 इंच रुंदी आणि 7 इंच म्हणजे 8 इंच लांबी, अशा 2 पट्ट्या घ्यायच्या. आणि बरोबर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला ह्या लावायच्या आहेत, म्हणजे आपली वरची बॉडी तयार होते. कारण आपल्याकडे तो दुसरा एक्स्ट्रा कपडाच नाही आहे, उरलेल्या कपड्यातच आपण हा फ्रॉक छान असा शिवणार आहोत. सगळ्याला आवडेल आणि खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हालाही तुमच्याकडे जर असे कपडे जर आले तर त्यापासून तुम्हाला असं काहीतरी छान असं बनवता येईल. तर आपण ह्या फोल्ड करून घेतलेल्या आहेत 2 पट्ट्या. या प्रकारे फोल्ड करून घ्यायच्या आहेत, म्हणजे उलटून घ्यायच्या आहेत. आता आपण हे लावून टाकूया बरोबर. आणि जो मोंढा कट केलेला आहे तो आपण तिथंच असा प्लेट्स देऊन आपण डबल टिप देऊन आपण हे फोल्डिंग करून मारून घ्यायचं, म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा कपडा लावायची गरज नाही, कारण आपल्याला बंद करूनच हा शिवायचा आहे. तर आपल्या दोन्ही आपण मोंढे हे म्हणजे डायरेक्ट आपण कपड्यावरच असं पलटून घेतलेलं आहेत. आता आपण याला पट्ट्या लावूया.
तर पाहू शकता या अंदाजाने बरोबर आपण मुंढ्याचा जो हे आहे त्या हिशोबाने म्हणजे बरोबर आपला मुंढा तयार होतो। आणि एकदम फिनिशिंगनी शिवायचं आहे, डबल टिप यायला पाहिजे म्हणजे ते उकलणार नाही। या साईडने सुद्धा तसंच करून घ्यायचं आहे। बघा ना, आपल्याला कपडा जर दिसला, कोणताही कपडा जर दिसला तर त्यापासून आपण ज्याला चांगलं शिवतं किंवा सगळी माहिती आहे त्यांच्यासाठी पटकन कपडा फेकून देत नाहीत, काही नाही, त्याच्यापासून काहीतरी वस्तू अशी फ्रॉक हे बनवू शकता। आणि खूप सुंदर असा हा फ्रॉक आपला तयार होणार आहे। आपण वरचं बॉडी आपण तयार करून घेतलेली आहे, पाहू शकता। आणि हा जो उरलेला आहे याची आपण खालची बॉडी तयार करणार आहोत, फ्रिल या प्रकारे। आता तिथं बटन आहे ते आपण कट करून टाकायचं आहे। आणि प्लेट्स देताना एकदम एकसारख्या छोटे छोटे द्यायच्या म्हणजे एकसारख्या दिसतील आणि फिनिशिंग पण येईल। तर उरलेल्या कपड्यापासून सुंदर असा आपला यूज झालेला आहे फ्रॉक, बेबी फ्रॉक तयार झालेला आहे। तर असे कपडे तुमच्याकडे जरी आले कट करायला म्हणजे उंची वगैरे गाऊनची कमी करायला तर टाकून देत जाऊ नका, तसेच ठेवा। कारण तुमच्या कोणाची तरी म्हणजे लहान बाळ असतं त्याला आपण तयार करून देऊ शकतो। कारण कपडा हा पूर्ण कॉटनचा कपडा आहे आणि सुंदर आहे कपडा, त्यापासून आपण सुंदर असा हा बेबी फ्रॉक तयार होत आहे। आणि आपल्या जर घरात जर बाळ नसेल तर आपण कुणालाही प्रेझेंट देऊ शकतो, कारण आपल्याला शिवता येतं म्हणून। तर एकदम फिनिशिंगने आपण हा बेबी फ्रॉक तयार करत आहोत। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत राहा, यूजफुल व्हिडिओ आहेत। तर आपला हा दोन्ही साईड आपण फ्रिल तयार झालेली आहे। आता हा जो उरलेला कपडा आहे आपण आता कलर कॉम्बिनेशननुसार खाली पट्टी देऊया म्हणजे अजून गेटअप येईल। हा 4 पदरी आहे, याच्या 4 पट्ट्या निघलेल्या आहेत, व्यवस्थित फिनिशिंग सहित आपण हे कट केलेलं आहे एकसारखं। आता ह्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत आपल्याला एकावर एक ठेवून, उलटं सुलटं पाहायचं आहे। आहे ना आयडिया, सुंदर आयडिया। उरलेल्या कपड्यापासून छान असा आपला बेबी फ्रॉक तयार होत आहे। त्याच्यावर दाबटीप द्यायची आपल्याला। आणि खालीने एक फोड मारून घ्यायची। चला 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 सुंदर असा आपला बेबी फ्रॉक तयार होत आहे। एक साईड आपली कमी पडली म्हणजे जास्त झाली होती टिप मारायची फिटिंगसाठी, तर आपण हे असं मारून घेऊ शकतो।
तर हा फ्रॉक 3 वर्षाच्या मुलीसाठी तयार झालेला आहे एकदम सुंदर असा. कारण उन्हाळा आहे, उन्हाळ्यामुळं कॉटन कपडे आपण चांगले तर असा हा आपला बेबी फ्रॉक तयार झालेला आहे. सुंदरसा बेबी फ्रॉक उरलेल्या कपड्यामधून. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हालासुद्धा अशा युजफुल माहिती मिळणार आहेत. त्यापासून तुम्हालासुद्धा अशा आयडिया मिळतील आणि